नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे खरीप पीक विमा 2025चे पीक विमा क्लेम स्टेटस का बदलत नाही, ह्याच्या पाठीमागची कारणे काय आहेत, कंपनी काय म्हणते, क्लेम कॅल्क्युलेशन का झालेले नाहीत आणि दिलेला अहवाल, कृषी विभागाने दिलेला अहवाल, कंपनी त्या अहवालासंबंधी काय म्हणते, या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। नवीन पीक विमा धोरणानुसार पिकांचे वैयक्तिक नुकसान भरपाई ट्रिगर रद्द करण्यात आलेली आहे आणि महसूल मंडळातील उत्पन्न आधारित डाटा नुकसानीनुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, अगोदर 3 ट्रिगर होते, 3 ट्रिगर रद्द करून शासनाने नवीन पीक विमा धोरण आलेले आहे। त्या पीक विमा धोरणानुसार एखाद्या महसूल मंडळामध्ये जेवढी नुकसान होईल त्या उत्पन्नाच्या आधारित तेथील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा भरपाई देण्याची नवीन प्रक्रिया आणलेली आहे। बंधू भगिनींनो, क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवाचे क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात झालेली आहे। त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळातील क्लेम कॅल्क्युलेशन झालेले आहेत, त्यामुळे तेथील शेतकरी बांधवांचे क्लेम स्टेटस बदलण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं क्लेम स्टेटसमध्ये अमाऊंट पण दाखवायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आपण स्टेटस पाहू शकता। शेतकरी बंधू भगिनींनो, इतर जिल्ह्यातील इतर महसूल मंडळातील क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात झालेली आहे। मग धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवाचे क्लेम स्टेटस का बदलत नाही? शेतकरी बांधव रोज स्टेटस चेक करत आहे, पण स्टेटस काय बदलायचं नाव घेत नाही। शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव रोज आपले स्टेटस ऑनलाईन बघत आहे, पण त्यांना स्टेटसमध्ये क्लेममध्ये तिथं त्यांना काही दिसत नाही। क्लेम अवेटेड असं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे क्लेम स्टेटस का बदलत नाही? तर शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पीक कापणी प्रयोग झालेले आहे, पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे क्लेम कॅल्क्युलेशन झालेले नाही। ज्यावेळी तुमचे क्लेम कॅल्क्युलेशन होईल त्यावेळी तुम्हाला अमाऊंट दाखवण्यास मदत होईल। शेतकरी बंधू भगिनींनो, विमा कंपनींनी क्लेम कॅल्क्युलेशन केलेले नाही। बरे कृषी विभागाने तुमचा डाटा, तुमचा झालेला नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवलेला आहे, पण विमा कंपनींनी त्याच्यामध्ये कसूरपणा केलेला आहे। कारण की विमा कंपनींनी क्लेम कॅल्क्युलेशन अहवाल जो पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं आहे, नुकसान कमी झालेलं आहे आणि जास्त दाखवण्यात, त्यामुळे कॅल्क्युलेशन करण्यास उशीर झाला आहे। क्लेम कॅल्क्युलेशन का झाले नाही? विमा कंपनीने काही मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगावर कृषी खात्याने अहवाल पाठवले होते, त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेण्यात आले होते, पण कृषी विभागाने आक्षेप फेटाळले होते। जरी विमा कंपनीने आक्षेप घेतलेला आहे तरी कृषी विभागाने अहवाल योग्य आहे, मंडळातील नुकसान योग्य आहे असे सांगितले आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, सर्कलनुसार सर्कलमध्ये जेवढी नुकसान झालेली आहे त्याचा पुरेपूर अभ्यास करूनच कृषी विभागाने विमा कंपनीला डाटा पाठवलेला होता। विमा कंपनीने त्या डाटामध्ये चुकीची माहिती आहे, नुकसान कमी झाली आहे आणि जास्त दाखवण्यात आली आहे, त्यामुळे विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील मंडळामध्ये विमा कंपनीने त्या मंडळातील अहवालावरती आक्षेप घेण्यात आलेले आहे, आक्षेप घेण्यात आलेले आहे, त्यामुळे तेथील क्लेम कॅल्क्युलेशन झालेले नाही। त्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपण स्टेटस पाहतो त्यावेळी आपल्याला तिथं स्टेटस दिसत नाही, कारण की आपल्या जिल्ह्यातील क्लेम स्टेटस बदललेले नाही, क्लेम कॅल्क्युलेशन झालेले नाही, त्यामुळे आपले क्लेम स्टेटस बदलत नाही। पुढील काही दिवसांमध्ये ज्यावेळी क्लेम कॅल्क्युलेशन त्यावेळी आपल्याला तिथे स्टेटसमध्ये अमाऊंट विमा कंपनीची न्यायासाठी धाव। जिल्हा लेवलवर विमा कंपनीचं काय चालत नसल्याने विमा कंपनी राज्य पातळीवरती हालचाली करायला सुरुवात केली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, पहा, जिल्हा पातळीवर प्रश्न कृषी विभागाने मिटवलेला आहे।
पीक विमा कंपनी टेस्ट लेवलला गेल्यामुळे आता याची सुनावणी पार पडेल आणि पुढील कार्यवाही लवकर सुरू होईल आणि आपले क्लेम कॅल्क्युलेशन होईल आणि पीक विमा क्लेम स्टेटस अपडेट होण्यास सुरुवात होईल आणि आपली अमाऊंट पण दाखवली जाईल. हेच महत्त्वाचे मूळ कारण आहे. धाराशिव जिल्हा शेतकरी बांधवांचा विमा स्टेटस बदलण्यास नंतर सुरुवात होईल, कारण की क्लेम कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय आपले क्लेम स्टेटस बदलत नाहीत आणि क्लेम स्टेटस न बदलल्यामुळे आपल्याला क्लेम अवेटेड दाखवल. क्लेम ज्यावेळी आपले कॅल्क्युलेशन होईल त्याचनंतर आपले क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात होईल आणि आपल्याला तिथे अमाऊंट दिसण्यास मदत होईल. कंपनी काय म्हणते, काही मंडळामध्ये नुकसान कमी झाली आणि दाखवण्यात आले जास्त. मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगावर अहवाल व्यवस्थित झाले नाही असं कंपनीचं म्हणणं आहे, पण कृषी विभागाने हे आरोप फेटाळलेले आहे. शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने त्या मंडळामध्ये जाऊन तेथील नुकसान भरपाईचा अभ्यास करून कृषी विभागाने कंपनीला अहवाल पाठवलेला आहे. त्या अहवाला आधारेच कंपनीला क्लेम कॅल्क्युलेशन करण्यास सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो, आता ह्याची सुनावणी पार पडेल. सुनावणी कधी होईल? उद्या 23 मार्च रोजी धाराशिव जिल्हा खरीप हंगाम पीक विमा 2020ची पण सुनावणी आहे. शक्यतो उद्या पण ह्याची सुनावणी होऊ शकते. त्यानंतरच शेतकरी बांधवांचे क्लेम स्टेटस बदलण्यास सुरुवात होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, ही सुनावणी झाल्याशिवाय, सुनावणीमध्ये निर्णय झाल्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पीक विमा कॅल्क्युलेशनचे स्टेटस बदलणार नाही. ज्यावेळी कॅल्क्युलेशन पूर्ण होईल त्याचवेळी स्टेटस बदलण्यास सुरुवात होईल. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा.